सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे यांचा 52वा वाढदिवस 14 डिसेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. ग. तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय, ज्युनियर कॉलेज, गोम वेदक विद्या मंदिर, प्राथमिक विद्या मंदिर व पन्हेळी हायस्कूलच्या वतीनं केक कापून हॅपी बर्थडे टू यू असं म्हणत वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी, शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे, पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे, मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी श्री चंद्रकांत रोडे यांना केक भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं. श्री चंद्रकांत रोडे यांनी वाढदिवसानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा देत वर्तमानाशी संघर्ष करत भविष्यातील वाटचालीचा प्रवास करताना सुखदुःखांच्या प्रसंगी मित्र किती महत्त्वाचे असतात याची आठवण करून दिली. या प्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. आयुष्याची 51 वर्ष कशी ठरली असा जो सहज विचार कळतच नाही. त्याच्यामध्ये शाळेमध्ये जवळजवळ 10वीपर्यंत शिकलो, म्हणजे 16 वर्षापर्यंत शाळेमध्ये होतो. ज्या शाळेमध्ये तुम्ही सर्व शिकता त्या शाळेचा तुम्ही 5वी पासून 10वी पर्यंत विद्यार्थी होतो. तुम्हाला जे शिक्षक काही शिकवले ते माझे काही गुरुवडे होते. मला या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थी तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जे शिक्षक, जे गुरु वगैरे तुम्हाला शिकवतात त्यांचा कायम आदर करा. त्यांनी एखाद्या सुद्धा तुम्हाला धक्का टाकलाच, तुम्ही खोडकर असल्याबद्दल टाकला तर तो धक्का सुद्धा तुम्ही गोड मानून घ्या आणि त्याच्यातलं काहीतरी शिका. तुम्ही निश्चित पुढे जा. काही अभ्यासात पुढे जातील, काही कर्तृत्वाने पुढे जातील. 2 गोष्टी जीवनामध्ये आहेत. काही फार हुशार असतात आणि त्या अभ्यासामध्ये यश मिळवतात आणि त्या अभ्यासाच्या जोरावर चांगली नोकरी म्हणा, चांगलं काम म्हणा, चांगल्या गोष्टी म्हणा ते मिळवतात आणि यशस्वी होतात. काही थोड्या अभ्यासामध्ये कमी पडतात, पण त्यांची जर स्वतः शिक्षकांवर असेल, आईवडिलांवर असेल, आपल्या ज्या ज्या सगळ्या गोष्टी मित्रांवर असेल तर ती माणसं पण आयुष्यामध्ये पुढे जातात. मी सुद्धा एक त्याचाच विद्यार्थी आहे. मी शाळेमध्ये जरी फार हुशार होतो तरी ज्यांच्या कोणत्या बरोबर मी आहे त्याच्यावर माझी श्रद्धा होती. म्हणजे मला शिकवणारे 4वीपर्यंतचे शिर्के गुरुजी इथे आहेत, त्यांचे ते किती धक्के खाल्ले असतील याला काय गणित नाही. अगदी इथं देशमुखबाई बघतात त्यांचा सुद्धा आहे. त्यांनी तुम्हाला कुणाला कदाचित धक्का मारला नसेल पण मला मारलेला मला आठवतोय. त्यामुळे ह्या सगळ्यांची जाणीव तुम्ही जर तुमच्या मनामध्ये ठेवली तर तुम्ही चांगल्या भारताचे नागरिक बना, चांगल्या आयुष्यामध्ये बना. तुमच्या आई वडिलांची सेवा करण्याची तुम्हाला संधी मिळते. आणि वाईट गोष्टी ज्या असतात समाजामध्ये त्या तुम्हाला आता पुढे पुढे समजतील की एखादं व्यसन वाईट असतं, काही गोष्टी वाईट असतात, त्या टाळण्याचा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रयत्न करा. तुम्ही नक्की यशस्वी व्हा. आज 52 वर्षात पदार्पण करत असताना मागं वळून जर पाहिलं तर ह्या शाळेने मला भरपूर काय दिलं. ह्या संस्थेने मला नेहमी शिकवलं. मग राजकारणाचे धडे असतील, समाजकारणाचे धडे असतील किंवा आपली संस्था चालवण्याच्या अडचणी असतील, ह्या संस्थेने, ह्या संस्थेच्या सर्व भिंतींनी आणि ह्या कौलांनी, ह्या सगळ्यांनी मला शिकवलं. आज 52 वर्ष पूर्ण होत असताना मला एक गोष्टीचं समाधान आहे की माझे आई वडील माझ्याबरोबर आहेत, माझे भाऊ बहीण माझ्याबरोबर आहेत, माझे जीवा भावाचे मित्र. परवाच्या दिवशी माझा अपघात घडला, मी करोनाने आजारी झालो. त्यावेळेला असं पण मित्र भेटेल काय की करोना मला झाला आणि मी डॉक्टरांना सांगितलं तुम्ही काय बोलू नका, मी घरातल्या घरात राहतो, मला माझी तपासणी करू नका, मला ताप आला होता. मला माहिती होतं ताप आला मी आता पॉझिटिव्ह होणार, तर माझी टेस्ट करू नका, मी घरात वरती राहतो. ते म्हणजे नाही डॉक्टर तुमची टेस्ट करावीच नाही, तुम्ही सार्वजनिक जीवनात करता. आणि मी पॉझिटिव्ह म्हणून डिक्लेअर झालो ना, मी करोना टेस्ट करून घेत करतो. तर निलेश कार्लेकर त्या डॉक्टरांनी फोन कुणाला केला असेल पहिला तर श्रीराम कसबेला फोन केला, तुमचे मित्र काय मला हटत नाही आणि आम्हाला जरा गडबड वाटते द्यायची. बघा म्हणजे कुणाला काय माहिती असते की कुणाचं कोण ऐकू शकतो.
त्यांनी फोन केला सलाम करतो मी आलोच 5 मिनिटात तो कसा करेल काय बघूया. पण ह्यांनी कुणी केले नाही पण मला करून घेतली माझी टेस्ट. त्यांच्या जीवनामध्ये मी कदाचित श्रेष्ठ असेल कदाचित आणि मला करोनाची टेस्ट करून घेतली माझी. मी करोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर माझ्या डॉक्टरांनी सल्ला दिला की आपण पुढच्या डॉक्टरांचा पण सल्ला घेऊया. मला विक्रांत सरदेनी आणि सलाम सरदेनी स्वतःच्या गाडीत बसवलं आणि मी बघा तुम्ही वेळे आहेत तुम्हाला कळतं की नाही. मला झालं तुम्हाला झालं एका वेळेला तुम्ही जर का अडचणीत आपण सापडतो तर केवढा मोठा प्रसंग आपल्याला देऊ शकतो. पण वेड्यासारखं मित्र प्रेम जे असताना म्हणतो ना वेड्यासारखं ते मित्रप्रेम ह्यांच्याकडे आहे. एवढं ह्या सगळ्या आयुष्यामध्ये मित्रप्रेम चिकन मित्र भरपूर. आणि मला त्यांनी गाड्यांमध्ये नेला आणि आता परवाच्या दिवशी मी पडलो तर पहिला फोन मी कुणाला केला तर दुसऱ्या सध्याच्या केला डॉक्टर आहेत ते बघ तो काय झालं काय म्हणून मी पडलो. तर दोघेही हे मित्र माझ्या मुलीपर्यंत होते. म्हणजे आम्ही गाडी फिरवतो मागे तुम्ही गाडी फिरू नका मी दुसऱ्या गाडीत बसून तिथपर्यंत येतो. मला डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्या डॉक्टरांना सगळं सांगितलं ते सगळं पूर्ण केलं आणि का परत मला तिथनं त्यांच्याच गाडीत बसून मला सांगायचं मला एवढंच तुम्हाला सर्वांना सांगायचं आयुष्यामध्ये 4-2 मित्र असे बनवा की ते प्रसंगात तुमच्या हाकलेले पाहिजे. मित्र मला तर भरपूर आहे. माझे कॉलेजचे मित्र वेगळे आहेत, राजकारणातले मित्र वेगळे आहेत, शाळेतले मित्र आहेत. शाळेतले मित्र काय करतात पुष्पा माझी शाळेतली सहकारी तिला सगळं माफ आहे. तिने मला बोलणी ओरडली काय मी तुला मला माफ आहे. अशी काही मित्र मैत्रिणी आहेत आणि हे जीवनामध्ये जाणं मिळतं. त्याच्याकडं भरपूर काय असं मला वाटतं. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 52व्या वर्षी मी 50च्या आतच आजोबा झालो, 50च्या आतच सासरा झालो आणि माझा मुलगा आज वकील म्हणजे मुलगी वकील जावई वकील आणि मुलगा MD मेडिसिनला आहे. ह्याच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकला. म्हणजे तुमच्यातला अनेक लोक डॉक्टर इंजिनियर सगळं काय बनणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या शाळेवर आपला प्रयोग करा आणि शाळेच्या शिक्षकांवर प्रयोग करा. तुम्ही नक्की यशस्वी पुन्हा एकदा जो छोटासा खाऊ तुम्हाला मी दिलेला आहे तो तुम्ही सर्वांनी गोड म्हणून स्वीकारावं आणि अभ्यासामध्ये आपल्या शाळेचं नाव इतकं मोठं करावं की तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचावं असं आम्हाला वाटलं पाहिजे. असं तुम्ही सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी काम करा. पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपल्या शुभेच्छांचं ओझं कायम माझ्या म्हणजे मनावर नाही एवढंच अभिवादन देऊन त्याचबरोबर चेअरमन आमचे जे मॅनेजर आहेत ते वेळोवेळी मी देण्याचा विचार करत असतो. योग्य ठिकाणी योग्य मागण्याचा आमच्या समाजामध्ये शाळेत त्याच्या घरी घेत असतात. त्यांनी सांगितलं की इथून तिथपर्यंत राहणार ते असं दोन शेअर असली पाहिजे आणि भविष्यामध्ये असले पाहिजे. आता लगेचच नाही पण साहेबांची पहिली लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर साहेबांना लोकसभेला पाठवल्यानंतर तुम्ही सगळे लक्षात ठेवा तर माझ्या व्यक्तिगत लोकसभेला राहणार नाही. साहेबांना लोकसभेला पाठवल्यानंतर पहिलं काम आपण करायला म्हणजे मागतो हे मागू एवढं आणि पुन्हा असंच प्रेम माझ्या सदैव पाठीवर विनंती करून थांबतो. जय भारत. सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स.